हातावरती चोळून व्यवस्थित सगळे आपल्याला असे टरफल काढून घ्यायचे आहेत. पहा मस्त असे आपले टरफल काढून झालेले आहेत. मी सर्व टरफल काढून घेतले. तर आपल्याला जास्त फूट नाही करायची, आपले फक्त असे 2 जागा होतील असेच आपल्याला शेंगदाणे ठेवायचे. आता मी इथं 1 वाटी गूळ घेतलेला आहे बारीक करून. आता तो गूळ आपल्याला त्याचा गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे. आपल्याला आता अगोदर प्रोसेस करून घ्यायची. वेळेला ना थोडासा पळपूट आला किंवा प्लेट वगैरे सपाट जर असली तर तेव्हाच तुम्ही तूप लावून घ्यायचं. हे अगोदरच करून ठेवायचं. आपल्याला लगेच ते पाक त्यावरती मारून घ्यायला, जेणेकरून आपली चक्की तूप घालून घेणार आहे. तुपाने आपली चक्की मऊ होते आणि व्यवस्थित अशी कडक वगैरे होत नाही, व्यवस्थित होते. आता आपल्याला तो गूळ घेतलेला आहे पहा, तो गूळ आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि आपल्याला ते सारखं असं हलवत राहायचं आहे त्याचा पाक होईपर्यंत. तर आपलं तुपास गुळाचा आपला विरघळायला पण लागलेला आहे. खूप छान होते चक्की अशा प्रकारे बनवली तर. कडक होत नाही, एकदम मऊ. तुटला का लगेच कडक झाला का लगेच म्हणायचं आपला पाक तयार झाला. आपला कच्चा जर राहिला ना पाक तर आपली चक्की व्यवस्थित होत नाही, निब्बर होते, कडक होते. पहा मी इथे 1 वाटीत पाणी घेतलेलं आहे. गॅस मिडियमवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला त्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे. पहा आणखीन आपली इथं गोळी तयार नाही झालेली. पहा ते चिकटच आहे आणखी, अजून आपला पाक शिजला नाही. नाहीतर जेणेकरून ते आपलं निब्बर होतं पाक. सांगून घ्यायचं आपल्याला. ते वाचायचे शब्द जुळायचे, असं बाराखडी म्हणायची, मग असे जुळायचे. त्याचं आपलं काही ते उलथान मेथी पांगल्या जात नाही. आपण पेल्याने याला ना आपल्याला जेवढी पातळ जाडसर पाहिजे ना आपण त्याने अशी लाटून घ्यायची. पाहिजे मी छान अशी मस्त चक्की लाटून घेतलेली आहे. मस्त मी सेट करून घेतलेली आहे आणि आपल्याला गरम आहे तोपर्यंतच काप करून घ्यायचे. ती थंड झाली ना आपले काप होणार नाहीत. हे पहा मी असे काप करून घेणार आहे व्यवस्थित. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, लहान मोठे. म्हणजे असं काही नाही की आम्ही जसं करतो तसंच करायला पाहिजे. मस्त मी असे काप करून घेतलेले आहे, काही नाही आहे. मस्त अशी माझी चक्की तर तयार झालेली आहे. माझा मस्त अशी चक्की तयार झालेली आहे. किती सुंदर दिसत पण आहे. हे पहा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीसोबत सुद्धा माझा व्हिडिओ, माझा चॅनल शेअर करा. धन्यवाद.
धन्यवाद.